नमस्कार. आज आपण आलो आहोत वाजेपाशी जो पूल बनतो आहे नवीन NH48 हायवेपाशी मुळा मोठा नदीवर जो पूल बनतो आहे तिथं आलो आहोत आपण. आणि इथं बघू शकतो ते काम आता बऱ्यापैकी पुढं गेलं आहे भरपूर. आणि समोर मला दिसते त्याच्यावर काम चालू आहे. त्या स्लॅबवर क्रेन दिसते तिथं. आणि इथं क्रॅश बॅरियर आणि याचे काम झालेलं आहे. हे काम 2 टप्प्यात चालू आहे. आणि दुसरा टप्पा जो आहे तो आपण बघू आता पुढं. इथे 2 JCB लावले आहेत लेवलिंगसाठी, ते पण काम लवकर. पुढं जे दिसतं आहे त्या ब्रिजपाशी तिथे ते स्लॅबचं काम चालू आहे. त्याला पण वेळ लागणार नाही, ते पण लवकरून जाईल. आणि त्याच्या पुढे जे काम चालू आहे ते रस्ता जोडणीचं काम चालू आहे. म्हणजे ब्रिज आणि रस्ता येत चालण्यासाठी काम चालू आहे. इथं लेवलिंग चालू आहे माती टाकून, ते पण लवकर होईल. ते आता लेवलिंग झाले ते डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होईल आता. पूर्ण इथं वॉल्स बाउंड्री वॉलचं काम झालेलं दिसतं आहे सगळं. थोडंसं याच बाजूला राहिलं आहे, ते पण होऊन जाईल लगेच. आणि लेवलिंग झाली ती लवकरच डांबरीकरणाला सुरुवात होईल आणि बाकीची पण कामं सुरू होतील. अंतिम टप्प्यात आला आहे आता काम. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या कामाचे अपडेट मिळत राहतील. डांबरीकरणाचं काम हे आता शेवटचं आहे. हे झाल्यानंतरच पूर्ण पूल ओपन केला जाईल आणि लवकर होते ही विनंती आहे, जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल. जे नवले ब्रिजपासून ते वाजे पुलापर्यंत येतं ते ट्रॅफिक खूप असतं, तर हे झाल्याने पूर्ण कमी होईल. त्याच्याने जो वाजे पुलापाशी बॉटलनेक आहे, जिथं रस्ता अरुंद होतो तिथं खूप ट्रॅफिक होतं जेव्हा नवले पुलापर्यंत जे येतात त्यांना. तर हे झाल्याने खूप अडचण खूप कमी होईल हे काम झाल्यावर. तर असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.